हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर इकडे दिवसाची सुरुवात झाली आहे आणि घरच्या कामापासून तर इकडे मी बिछाणा वगैरे उचलून घेतला आहे. सर्व साफसफाई चालू आहे. हे तर मॉर्निंग रुटीन असतं, रोजचंच असतं काम हे. आणि इकडे माझ्या कॅटोची मस्ती चालू आहे आणि मी हे सर्व पसारा वगैरे उचलून घेते. आणि आज जायचं होतं मार्केटला. ही माझ्या कॅटोची डॉल आहे, किती क्यूट आहे ना. आणि ही माझी बुब्बू. आता तिला मी रेडी केलं, मार्केटला जायचं. मार्केटला जातोय ना, फिश घ्यायला जातोय ना. आपण रोज फिशच खातो ना, आपल्याला आवडते ना फिश ना. आपण खायची, रोज फिश खायची. हा हा बुब्बू, हा ओके, चलो लेट्स गो. तर आता आम्ही फिश मार्केटला आलो आहेत आणि मार्केटमध्ये ना जास्त बोंबीलच मिळतात आहे. तर मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी घेतलं आहे एक वाटा. आणि तिथून मग आम्ही गेलो आहे उसाचा रस प्यायला. तर कॅटू पण आपले थंड. त्याच्यानंतर आम्ही जातो आहे आता घरी जाऊन तुम्हाला पुढे काय होतं तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे मी बोंबील वगैरे काढून घेते आणि आज मी नाश्ता नव्हता केला ना, तर आता मी आली आहे. आता कॉफी आणि ब्रेड अँड बटर बनवून खाते. बेस्ट कॉम्बिनेशन आहे. ॲक्च्युली मी चाय तर नाही पीत, मला कॉफीच आवडते. तर आता मी तेच करते. आणि टी व्ही पण चालू होती ना, त्याच्यामुळे व्हॉईस मी म्यूट केलं आहे. कारण का काम करताना ना तर कॅटूला टी व्ही लावूनच द्यावे लागते, नाही तर मला ते काम करून नाही देत. इथे दिसते कॉफी कॉफी, लगता है की अप्पूनी भगवान है. तर हाच कप घेते मी. बोंबील आहे तर मी विचार केला की बोंबलाचं कालवण बनवेन, फ्राय करेन, ते दाखवेन. पहिला हे साफ करून घेते, भरपूर आहेत बोंबील. आणि इथे मी आता बोंबलाचं कालवण करायला घेते आहे. त्याच्यामध्ये मी तेल, कढीपत्ता आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण ॲड केलं आहे. आणि त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी पण टाकायची आहे. आणि मग आपले मसाले, लाल तिखट, हळदी, धनिया पावडर आणि मीठ वगैरे आपल्या अंदाजानुसार ॲड करायचं आहे. आणि थोडं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चांगलं, 5-10 मिनटं स्लोवरती. आणि त्याच्यानंतर मग पाणी ॲड करायचं आहे, कोकम ॲड करायचं आहे. तुम्हाला कोकम, चिंच काही पण ॲड करू शकता, तुमच्यावर आहे. आणि नंतर मग पाणी ॲड करून थोडं बॉईल वगैरे आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बोंबील टाकायचे आहेत. आणि बोंबील काही 2 मिनटं लागतात फक्त शिजायला, ते लगेच शिजतात. जास्त 5-6 मिनटं नाही ठेवायचं, कारण मग ते एकदम तुटून जातील सर्व. मग फक्त 2 मिनटंच ठेवायचे, वाफेवर ते शिजतात. मग तुम्ही आता पुढे बघून घ्या रेसिपी मी कशी बनवते. आणि आता इथे ना मी फ्रायसाठी वेगळे काढून ठेवले आहेत बोंबील, कॅटूसाठी आणि माझ्यासाठी. तिचं थोडं वेगळंच करते, कारण तिखट मी जास्त वापरत नाही ना तिच्या ह्याच्यामध्ये, म्हणून वेगळंच हे करते. नंतर मग आता फ्राय करून घेईन मस्त. आणि कालवणासाठी पण थोडे काढून ठेवले आहेत.
तर इथे मी चपाती बनवायला घेते आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी कोकम ॲड करते आणि नंतर बोंबील टाकून 5 मिनटं ठेवेन. मॅडमला मम्माकडे यायचंय आणि इथे चटका वगैरे लागला तर काय करणार? ऐकणारच नाही ना पण अजिबात. हा नाही ऐकायचंय ना. एक ॲटो आता ह्याच्यामध्ये मी बोंबला तर कसं दाखवणार गॅटू? उभू तू बसते इथे. मम्माने पराठा बनवला ना गॅटूला, तू खाणार ना? हा येशो ना. तू मोबाईल पकडते हा. तू बी तिकडे मोबाईल आहे. चल झाला मम्माचं तर नाव करायची ना. हा शेना मला बच्चा बघितलं. चपाती वगैरे झाली आहे. आता मी बोंबील ॲड करते आणि काय नाही 2 मिनटंच ठेवायचं आहे. बस झालं. तर आता हे सुक्या खोबऱ्यामध्ये बनवलं, ओल्या खोबऱ्यामध्ये बनवू शकतो. खूप व्हरायटीज असतात त्याच्यात. तर ते 2 मिनटं ठेवेन बस आणि बंद करेन. तर इकडे बोंबील फ्राय होतात आहे आणि इथे रेडी आहे माझी फिश थाली. बोंबील फिश थाली तुम्ही बघू शकता. किती मस्त वाटते, एकदम टेस्टी कालवण दिसतंय. तर तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. खा मम्मा, तू खा. तू खाते. गरम आहे ना? गरम आहे शनू. मम्मा भरवते तुला. हा वा 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 वा. मम्मा भरव.